माझं नाव सुरेश आंधळे, मी राहणार पानोडी या गावचा आहे। माझा तालुका संगमनेर आहे आणि जिल्हा अहमदनगर आहे। शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा आज भासवणारा जो प्रॉब्लेम म्हणजे लेबर। आज लेबर भेटत नाही। सगळ्या शेतकऱ्यांचे संघच कामं चालू होतात शेतीमधले आणि अचानक काय होतं का लेबरचा शॉर्टेज असतो। ऑर्बिट फार्मिंग कंपनी काय करते का शेतकऱ्यांना सर्व्हिस देणार। सर्व्हिस म्हणजे काय, जिथे जिथे शेतकऱ्यांना मजुराचा प्रॉब्लेम येतो म्हणजे मजूर भेटतच नाही, तर मजुराच्या बदल्यामध्ये छोट्या छोट्या मशीन्स, स्मॉल मशीन, थोडक्यात छोट्या मशीन्स थ्रू सर्व्हिस द्यायला सुरुवात केली होती। आम्ही सर्व्हिस तर देतोच, परंतु जे आपले गावच्या ठिकाणी जे तरुण जे लोक आहे, जे मुलं आहे ज्यांना रोजगार भेटत नाही, ज्यांना असं वाटतं बा गावात राहून आपण काही करू शकत नाही किंवा ते टेन्शनमध्ये असतात, अशा मुलांसाठी आम्ही एक फ्रँचायझी स्कीम राबवलेली आहे कंपनीना। ज्यांना मशीन्स पाहिजे, ज्यांना रोजाने कामाला जातात, त्यांना रोजाने कामाला गेल्यानंतर त्यांना जास्त रोज भेटत नाही किंवा त्यांचं पोट भरत नाही, तेवढं ते पैसे कमवू शकत नाही, अशा युवकांनी ऑर्बिट फार्मिंगला संपर्क करायचा आणि ऑर्बिट फार्मिंगकडून मशीन्स घेऊन जायचे। आणि शेतकऱ्यांसाठी हे फायद्याची गोष्ट आहे। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मशीन्स आम्ही त्यांना भाडे तत्वावरती देतो, म्हणजे भाडं पण जास्त नसणार आहे। ऑलरेडी त्यांना 2-2 लाख रुपये किमतीचे मशीन ते घेऊ शकत नाही, परंतु त्यांना व्यवसाय करायचा आहे, पण त्यांना रोजाने कामाला जातात, तर ते असे लोक आम्हाला जॉईन होऊन भरपूर सारे लोक आमच्याकडे येऊन आमच्याकडून मशीन्स घेऊन जातात, नवीन मशीन्स, जिथे त्यांना कोणत्या प्रकारचं बँकेमध्ये लोन उचलायचं नाही किंवा कोणत्या प्रकारच्या बँकेचं त्यांना कोणतं व्याज भरायचं नाही। आणि शेतकरी किंवा जे ज्यांना व्यवसाय करायचे असे लोक खूप खुश आहे, भरपूर प्रमाणामध्ये खुश आहे आणि भरपूर प्रमाणात आम्ही फ्रँचायझीचे वाटप करू राहिलोय। ज्यांना असा इंटरेस्ट असला फ्रँचायझी घ्यायची, असे लोक आम्हाला जोडू शकतात। ऑर्बिट फार्मिंग कंपनी पूर्णपणे त्यांना सहकार्य करणार आहे। तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे वेळच्या वेळी त्यांना काम करून भेटेल, वेळच्या वेळी सर्व्हिस भेटू शकते, तर सगळ्यांनी ऑर्बिटला जोडलं गेलं पाहिजे। ऑर्बिट फार्मिंग बेस्ट आहे।